परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञतापूर्वक आविष्कार आहे. प्रदक्षिणा घालणे हे एक उपासनेचे आणि भक्तीचे अंग आहे. विनम्रता, कृतज्ञता, श्रद्धा, प्रार्थना यांचा मनोरम आविष्कार म्हणजे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा किमान 3, 5, 7, 11, 21, 51, 63 किंवा 108 अशा घातल्या जातात. मनातील कुविचारांचा त्याग करून सन्मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरतात. अर्थात याचबरोबर ऐहिक आणि प्रापंचिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रदक्षिणा ह्या उपयुक्तच आहेत असे मानले जाते. श्री दत्तगुरू हे एक असे दैवत आहेत ज्यांचे अस्तित्व चिरंतर आहे. ते सर्व समावेशक आहे आणि सर्वांना सामावून घेणारे आहेत. त्यांचा समन्वयादी दृष्टिकोन सामाजिक, नैसर्गिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी सहाय्यकारी आहे. त्यांचे हे विभूतिमत्व अत्यंत प्रत्ययकारी आहे. दत्तात्र्यांचे 24 गुरु म्हणजे मानवी शरीरातील 24 शक्ती केंद्रांची प्रतीके आहेत. प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत जातात. त्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होऊन त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते. सृष्टीचक्राशी त्याचा समन्वय होतो. त्याची कार्यक्षमता वाढते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते. जाणीवा आणि नेणिवा यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. आणि हीच माणसाची शक्ती केंद्र जागृत करण्याचं कार्य अध्यात्म करत असतो. याच अध्यात्मातील औदुंबर प्रदक्षिणा अर्थात दत्त प्रदक्षिणा हे त्यातले सर्वात महत्त्वाचे अंग आहे. औदुंबर प्रदक्षिणेचे नक्की काय फायदे आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो. औदुंबर वृक्षाच्या खोडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. श्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी. औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी 12 ते 15 मिनिटांपर्यंत करावी. साक्षात 64 योगिनींचा वास दत्त महाराजांसोबत या वृक्षाखाली असतो. त्यामुळे ज्यांना सिद्धी प्राप्त करायच्या आहेत त्यांनी औदुंबराच्या प्रदक्षिणा नक्कीच कराव्यात. औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणेमुळे बाधा, करणी या गोष्टीतून मुक्तता मिळण्यास मदत होते. औदुंबर प्रदक्षिणा हृदयविकार यावर रामबाण उपाय आहे. म्हणून ज्या व्यक्तींना हृदयविकार आहे त्यांनी औदुंबराची प्रदक्षिणा ही जरूर केली पाहिजे. औदुंबर प्रदक्षिणेमुळे मस्तिष्काचे विकार, श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार हे नाहीसे होतात. श्री गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महात्म्य समजावून सांगितलेले आहे. नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, अहो गुरु, तुमचा जय जयकार असो. तुम्ही संसार सागर तारक आहात. मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो, परंतु तुम्ही श्री गुरुचरित्र कथामृत पाजून जागे केलेत. आता मला पुढील कथा सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते. त्यावर नामधारकाने विचारले, स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असतात. श्री गुरु नरसिंह सरस्वती औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करीत होते? औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून त्याला ठार मारले. त्यावेळी त्या दैत्याच्या पोटावरील भयंकर असे कालकूट विष त्यांच्या नखांना, बोटांना लागले. त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी नरसिंहाच्या नखांची आग शांत करण्यासाठी
लक्ष्मी देवी औदुंबराची फळे घेऊन आली. नरसिंहांनी त्या फळात आपली बोटे नखे रोवली असता त्यांच्या नखांची आग नाहीशी झाली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि नरसिंह यांनी औदुंबराला वर दिला, हे औदुंबर, तुला सदैव खूप फळे येतील. तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल. मनुष्य पापमुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्र प्राप्त होईल. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. जे लोक तुझ्या छायेत बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्त होईल. ते ज्ञानी होतील. त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही. ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील. कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील. आम्ही महालक्ष्मी समवेत तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू. असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रोधयमान झालेले भगवान नरसिंह औदुंबरापाशी शांत झाले. औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रय स्वरूप श्री नरसिंह सरस्वती यांना माहीत होते, म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष अतिशय प्रिय होता. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रामृतातील 21व्या अध्यायात औदुंबर वृक्षाच्या महिमेचे वर्णन केलेले आहे. त्या अध्यायानुसार या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे आदिगुरु म्हणजेच दत्त आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदी शूद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखवले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्यांचा कर्मक्षय करून त्यांना पुनर्जीवन देतात. तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांच्या नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रय प्रतिष्ठित असतात. हरिदासाने सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचा व्यवहार करीत असत. ते वृद्ध झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपड्याचा व्यवहार करण्यास सांगितले. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालून आमचे दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याचना दत्तप्रभूंना कळत असत. आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती. श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबर वृक्षातून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाशी सेवा करणे दत्तभक्तांचा महत्वाचा विधी होता. घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्यासारखे होते. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच आहे. औदुंबर वृक्षाचे महात्म्य जाणून घेतल्यावरती आता आपल्याला प्रश्न पडतो की औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा नेमकी कशी करावी. तर प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री गुरु दत्तात्रयांचे स्मरण करावे. स्मरण झाल्यावरती प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी. प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून जिथून प्रदक्षिणा सुरू केली होती तिथे क्षणभर थांबून दत्तात्रयांना नमस्कार करून पुढील प्रदक्षिणा करावी. अन्यथा जलद गतीने केलेली प्रदक्षिणा ही पूर्ण न होता ती एकच प्रदक्षिणा घातल्या समान होते. म्हणून प्रदक्षिणा या शांततेने व संत गतीने श्री गुरु दत्तात्रयांचे स्मरण करीत कराव्यात. औदुंबराच्या या कल्पवृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभू माता अनघान समवेत विराजमान असतात. त्यामुळे प्रत्येक दत्तभक्ताने आवर्जून या दत्तस्वरूपी औदुंबराची सेवा करून श्री दत्तप्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.
जर तुम्हालाही दत्तभक्तीपर माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अलक निरंजन. ओम नमो आदेश.